अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे। फरार पत्नी कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेली नव्हती अशी माहिती आता समोर आली आहे। कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेरशी संपर्क तिने ठेवलेला नव्हता। सिन्नर तालुक्यातल्या पाडली इथे एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहेरची माहिती सुद्धा उघड झाली आहे। वडील आणि भावाच्या निधनावेळी सुद्धा कल्पना माहेरी गेलेली नव्हती अशी ही माहिती समोर आली आहे। तिने कुटुंबियांशी संपर्क पूर्णपणे तोडलेला होता असंही आता कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, कल्पना खरात ही आपल्या माहेरच्यांशी संपर्कात नव्हती ही एक महत्त्वाची बाब समोर आली आणि त्याचबरोबर हवाला रॅकेट अशोक खरात चालवायचा हे खुद्द त्याच्या मुलाने दिलेल्या माहितीमधून आता उघड झालेलं आहे। काय एकूण माहिती आहे? खरं आता अशोक खरात सोबत त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे दोघेही एसआयटीच्या जाळ्यामध्ये आलेले आहेत। कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी गेले त्यावेळेस कल्पना खरात या फरार झालेल्या होत्या आणि एकूणच त्यांच्याबद्दलचे पण अनेक धक्केदायक किस्से जे आहेत ते आता समोर येत आहेत। तपासामध्ये पोलिसांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी समजत आहेत, ज्यात कल्पना खरात 15-16 वर्षापासून माहेरी गेलेलीच नव्हती। त्यावेळेस पोलिसांना ती माहेरी गेली का तिथं अटक करता येईल म्हणून ते तपास करण्यासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी ती कधीच येत नाही अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि खरात तिला येऊ देत नव्हता असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं। तर दुसऱ्या बाजूला तिच्या नावावर पण अनेक कॅश ट्रान्झॅक्शन्स किंवा अकाउंट बेनामी अकाउंट असल्याचं समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर अशोक खरात हा अनेक अकाउंट्सवर म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत 123 अकाउंट अशी सापडली आहेत की ज्यावर बोगस अकाउंट त्यावर तो नॉमिनी आहे आणि तो त्यातून व्यवहार करत असे। आपण जर खरातची मोडस ऑपरेंडी बघितली तर खरात सहसा 2 पतसंस्थांचा वापर करत होता ज्यामध्ये कुठलाही हिशोब लागत नाही आणि त्या पतसंस्थांमधून व्यवहार करत होता आणि दुसरं म्हणजे कॅश रोखीनं व्यवहार करत होता। एका व्यवहारामध्ये त्याने 70 कोटी रुपयांची कॅश वापरल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एसआयटी आता पूर्णपणे त्याच्या व्यवहारांबाबत चक्रावली आहे। या रोखीच्या व्यवहारांमुळे त्याच्या उत्पन्नाचा माग काढणं एसआयटीला कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे क्लिष्ट अशा या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे सर्व प्रकरण ईडी आणि आयकरकडे दिलं जाण्याची शक्यता आहे। एकूणच जर आपण बघितलं तर खरात आता अधिकाधिक अडचणीमध्ये येताना आपल्याला दिसतोय। अगदी त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोखीनं त्याने व्यवहार केलेले आहेत। त्याबरोबरच ही रोख रक्कम त्याला मिळायची कुठून, भाविक कोण कोण होते, त्यामध्ये अधिकारी आणि राजकारणी नेते मंडळींची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आता या संदर्भातला अधिकचा तपास केला जाईल आणि काय माहिती उघड होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।